गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या आणि हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या चॅनेलमध्ये. तर मैत्रिणींनो, मला बऱ्याच वेळा कमेंट आली की ताई, ज्या काही आपल्या प्रश्नपत्रिका आपण मंथली सोडवतो तर त्याच्या विश्लेषणावरती वगैरे व्हिडिओ बनवा. तर काही म्हणजे कारणास्तव की अगोदरच कॉपी करण्याच्या दृष्टीने किंवा अगोदरच पेपर सोडवण्याच्या आधी जर तुम्हाला हे प्रश्न उत्तर माहिती झाले तर हे योग्य होणार नाही. परंतु ज्यावेळेस हे पेपर संपतील व त्यानंतरच्या पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मी हे तुम्हाला देणार आहे. आता मार्च म्हणजे जी काही मार्च 2024ची प्रश्नपत्रिका होती त्याचं विश्लेषण, एप्रिलचं विश्लेषण मी केलेलं आहे व त्यानंतरच्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाचे व्हिडिओ सिरीज मी आता घेऊन येत आहे. व आताचे देखील जे काही चालू जे काही प्रश्न उत्तराचं विश्लेषण असेल त्याचे व्हिडिओ देखील तुम्हाला यावरती पाहायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला किंवा दिलेली माहिती तुम्हाला खरंच प्रत्यक्षात किती उपयुक्त आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की पाठवा. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, आशा स्वयंसेविका प्रश्न उत्तर मे 2024. तर आपण आज केस स्टडी की जे मेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला केस स्टडी आली होती व ही प्रत्यक्षात केस देखील एखाद्या आपल्या भागामध्ये आपण व्हिजिट करताना आपल्याला आढळू शकते किंवा अशी एखादी केस देखील आपल्या भागात होऊ शकते. त्यामुळे अशी जर केस किंवा अशी जर घटना एखाद्या आपल्या भागात घडली तर त्यावेळेस आपण काय करायचं, तर यावरचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, प्रश्न 5वा, केस स्टडी, उतारा वाचून उत्तरे द्या. तर बघा, अशा प्रकारे उतारा दिला आहे किंवा अशा प्रकारची केस जर तुमच्या समोर आली तर तुम्ही काय करताल किंवा कुठल्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला असायला हवं. बघा, सुनीताचा जन्म गर्भधारणेनंतर 8 महिने 10 दिवसांनी झाला. तिचे जन्माच्या वेळी आशा स्वयंसेविका उपस्थित होते. तिने सुनीताचे वजन केले, ते 1.9 किलोग्रॅम असल्याचे आढळले. तर अशा प्रकारची केस समोर आलेली आहे की एक सुनीता नावाची मुलगी जन्माला आली आहे. तिचं वय साधारणतः 8 महिने 10 दिवसांनी ती जन्माला आली आणि वजन जर तिचं केलं जन्माच्या वेळी तर 1.9 किलोग्रॅम भरलेला आहे. तर अशा प्रकारची केस आल्याच्या नंतर जर आपल्याला पुढील प्रश्न विचारले गेले तर आपण त्याची उत्तरे कशा प्रकारे देऊ. बघा, सुनीताचा जन्म अकाली झाला आहे का, तर याचं उत्तर होय असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की 9 महिन्यानंतर जन्म व्हायला पाहिजे. तर त्यानंतर बघा, सुनीताचे वजन कोणत्या श्रेणीत मोडते, तर हे वजन तिचं कुपोषित त्यालाच आपण सॅम असे म्हणतो या श्रेणीत मोडत आहे. तर त्यानंतर बघा, तिला धोका संभवतो का, जर असेल तर कोणता, म्हणजे तिला वजन अतिशय कमी आहे, ती कुपोषित आहे, तर तिला धोका संभवतो का, तर त्याचं उत्तर असणार आहे होय. तर कशा प्रकारे बघा, बाळाला चुकीच्या पद्धतीने गुंडाळल्यास हायपोथर्मिया आणि बाळाला चुकीच्या पद्धतीने दूध पिण्याची जर पद्धत चुकीची असेल तर तिला अस्पिक्सिया हे कुपोषण संभवते. त्यानंतर बघा, सुनीतासाठी आशा स्वयंसेविका कोणता संदेश देईल, तर आपण आशा स्वयंसेविका या नात्याने कुठला संदेश देणार आहोत, तर की बाळाला गुंडाळा, हातपायात मोजे घाला, डोक्याला टोपी घाला, तसेच आईला बाळाला जास्तीत जास्त वेळा अंगावर पाजायला सांगा. त्यानंतर कुठल्या लसी सुनीताला दिल्या पाहिजेत, तर पोलिओ डोस हा सुनीताला तोंडाने दिला गेला पाहिजे. तर यानंतरचे जे देखील मे महिन्याच्या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओत येणार आहे. त्यामुळे यानंतरचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.